सकाळ सकाळ गणेशचा कॉल आला. मला प्रॉब्लेम झाला आहे, चल जरा बाहेर. 5 वाजता तर गडीने उठवलं आम्हाला. मग काम बिम करून आम्ही आलो. सकाळचं मस्त वातावरण होतं. या गाडीच्या टायरातनं दूर निघत होता तरी दादा गाडी पळवत होता. दुधावाल्या गाडीने तर पाराखे अर्धा रोडच खाऊन टाकला होता. दादा म्हणलं आपल्याला काय करायचं आहे. आलो पुढं गाण्याकडं. गाण्याला पहिल्यांदा सोडलं. म्हणलं आता घरी जाऊन थोडा वेळ झोपावं. ह्यानी 5 वाजता उठवलं होतं. मग निघालो घराकडं. कशाचं घराकडं येता येता आयन भाऊने थांबवलं. आयन भाऊला भेटलो, अमनला भेटलो. मग जाऊ द्या त्यांच्यापाशी एक 5 मिनिट थांबलो. म्हणलं आता जातो मी. मग घरी आलो. घरी आल्यावर मग आराम केला. मग आमच्या मोठ्या बंधूंना सोडायला निघालो. जरा क्लासला जात होते ते. मग निघालो आम्ही भावाला घेऊन. मग तिथं एक जण भेटला, त्यालाही घेतलं. म्हणलं चला जाऊ द्या आपल्याला जोडी तर राहिलं. मग क्लासला तर सोडल्या पहिल्यांदा बिर्याणी गल्लीतनं गाडी घातली आणि इतका भारी सुगंध येत होता, असं वाटत होतं खावावं. पण खिशात पैसेच नव्हते आणले आज. जाऊ द्या म्हणलं. तसंच भावाला सोडलं आणि निघालो घराकडं. घराकडं जाता जाता बघितलं सगळीकडं देवीची तयारी चालू आहे. आता देवी बसणार आहेत. मग घरी आलो. घरी आल्यावर लगेच घरच्यांनी हाकलला. आमच्या आईसाहेबांना जरा मॅगी खायची होती. मग वापस निघालो दुकानाकडं. गाडी काढली आणि गेलो दुकानला. मग दुकानला गेल्यावर मॅगीसोबत आपल्याला बी चिप्सचं पाकिट घेतलं. आपण तर सोडायचं नाही म्हटलं. मग डिक्कीट टाकलं आणि आलो घरी. आमच्या मॅगी जरा मी वेगळीच बनवतो. सगळ्या आधी काटमकुटी करून घेतली, कांदा बिंदा कापून घेतला, एकदम मसाला मॅगी तयार करून दिली. आधी एक 5 मिनिट मस्त कांदा बिंदा फ्राय होऊ दिला. मग ते मॅगी मसाला होता त्याच्यात ते मॅगी मसाला टाकला. मग हलवून घेतलं त्याला. मग त्याच्यामध्ये नुसतं बादा 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 पाणी वाटलं, कारण की पाण्याशिवाय मॅगी होत नाही. मग म्हणलं जाऊ द्या आईसाहेबांना आपल्या हाताची मस्त भारी मॅगी खाऊ घालू. मॅगी खाऊ घालता घालता इथं पाऊसच चालू झाला. इतका जोरात येत होता. तरी पावसात काय सांगू आता तुम्हाला, पावसात घरच्यांनी हाकललं बाहेर. का तर एक कापड पडलं होतं त्यांचं. आता जेवणासाठी तर आपल्याला करावं लागेल.